Hello guys, I am Shraddha and welcome to असं वाटणारं कोझी आणि खूप हॅपनिंग असं डेकोरेशन मी कसं केलं होतं चला तर पाहूयात. गाईज, मी इथे साडीपासून कॅनोपी बनवत आहे. इथे मी व्हाईट जवळपास प्लेन असलेली साडी घेतली आहे. तुम्ही व्हाईट नेटसुद्धा घेऊ शकता किंवा दुसऱ्या कुठल्या कलरची प्लेन साडीसुद्धा घेऊ शकता, किंवा तुम्हाला वाटत असेल प्रिंटेड साडी घ्यायची आहे तर लाईट प्रिंट असलेली साडीसुद्धा तुम्ही घेऊ शकता. इथे मी साडीचं मिडल पार्टिशन केलेलं आहे आणि ते रिबनचा यूज करून मी ग्रीलला बांधलेलं आहे. नेक्स्ट आपल्याला सिटिंग अरेंजमेंट करायची आहे. इथे माझ्याकडे या साईडची गादी नसल्यामुळे मी ब्लँकेट्सचं लेअरिंग करते. साडी प्लेन असल्यामुळे मी सिटिंग अरेंजमेंटसाठी फ्लोरल डिझाईन चूज केली आहे. जर माझी साडी प्रिंटेड असती तर मी प्लेन व्हाईट बेडशीट यूज केलं असतं, जेणेकरून ते एकमेकांना कॉम्प्लिमेंट करेल आणि त्यांचं कॉम्बिनेशन चांगलं दिसेल. आता आपल्याला साडी ब्लँकेट्सच्या आतमध्ये टक करायची आहे आणि व्यवस्थित ॲडजस्ट करायचं आहे. त्याआधी साडीच्या मागच्या साईडला मी पिनअप करून घेत आहे. दोन्ही साईडचे लेयर्स सिमेट्रिक दिसण्यासाठी हे पिनअप मी करत आहे. साडीचा उरलेला भाग ब्लँकेटच्या आतमध्ये टक करायचा आहे आणि व्यवस्थित असं ॲडजस्ट करायचं आहे, जेणेकरून आपल्याला टेंटसारखं स्ट्रक्चर मिळेल. आणि दुसऱ्या साईडनेही आपल्याला सिमिलरली टक करायचं आहे, जेणेकरून दोन्ही साईड सिमेट्रिक वाटतील. साडीचा अननेसेसरी पोर्शन आतमध्ये खोचून टाकायचा आहे. टेंटचा लुक एन्हान्स करण्यासाठी मी थोडासा फेरी लाईट्स यूज करत आहे. फेरी लाईट्सला सुद्धा मिडल पार्टिशन करून मी एक सेफ्टी पिनने तिथे फेरी लाईट्स अटॅच केलेली आहे. नेक्स्ट मी त्या लाईट्स ॲडजस्ट करत आहे. साडीच्या बॉर्डरनुसार मी ती फेरी लाईट ॲडजस्ट करून ब्लँकेट खाली खोचलेली आहे. तुम्ही हवं तर सेफ्टी पिन्स यूज करून लाईट्स सिक्युअर करू शकता. नेक्स्ट मी हॅपी बर्थडेचं बॅनर ॲड करत आहे. तर मी टेंट भोवतीच लावणार आहे. मला वाटतं टेंट भोवती ते लावल्यानंतर टेंटचं गेटअप जास्त छान दिसेल. बर्थडे बॅनर भोवती अजून एक छोटीशी फेरी लाईट मी ॲड करत आहे, जेणेकरून जेव्हा आपण संध्याकाळी बर्थडे सेलिब्रेशन करू तेव्हा तो बॅनर हायलाईट होईल. समोर केक आणि बाकी काही गोष्टी ठेवण्यासाठी मी अरेंजमेंट करत आहे. त्यासाठी मी 2 पाट वापरलेले आहे. तुम्ही चौरंग वापरू शकता किंवा छोटा स्टडी टेबल असेल तर तोही वापरू शकता. माझ्याकडे ते नव्हतं, त्यामुळे मी 2 पाट एकत्र करून त्याच्यावरती फ्लोरल डिझाईनचं बेडशीट अंथरलेलं आहे. नेक्स्ट मी काही सेंटेड कॅन्डल्स इथे यूज करत आहे. त्यामुळे रात्री लुक खूप छान येईल आणि स्मेल तर अर्थातच खूप छान येईल. आता उरलेल्या फेरी लाईट्स ज्या आहेत त्या मी ॲडजस्ट करत आहे. थोड्या कॅनोपीच्या भोवती, थोड्या फ्रंट जी आपण अरेंजमेंट केलेली आहे केक वगैरे ठेवण्यासाठी त्याच्या भोवती जसं ॲडजस्ट होईल तसं ते करायचं आहे. नेक्स्ट मी एक काचेची बॉटल घेऊन त्यामध्ये फेरी लाईट्स टाकलेले आहेत आणि ते इथे ॲड करत आहे. या सगळ्या फेरी लाईट्समुळे एक नॅचरल ब्राईटनेस त्यामध्ये ॲड होईल आणि ट्रस्ट मी गाईज, रात्री ते खूप 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 रोमॅन्टिक वाटेल. थँक्यू सो मच गाईज. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.